सर्पदंश झालेल्या महिलेला उपचारासाठी पुराच्या पाण्यातून झोडीने प्रवास। सर्पदंश झालेल्या महिलेला भर पावसात बांबूच्या झोडीतून जीवघेणा प्रवास करत वाट काढण्याची वेळ। रस्ता नसल्याने कंबर इतक्या पुरात पाण्यातून वाट काढताना नातेवाईकांचे हाल। दवाखान्यात नेण्यासाठी भर पावसात बांबू झोडीचा आधार घेत अक्कलकुवा तालुक्यातील बारीपाडा ते वेहेगी गोंडामाल असा 7 किलोमीटरचा प्रवास। सविता माकल्या वडवी असे सर्पदंश झालेल्या महिलेचे नाव। उपचारासाठी मोलगी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले दाखल। महिलेची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी दिली माहिती। अक्कलकुवा तालुक्यातील देव नदीवर पूल असल्याने आदिवासींना करावा लागतो अनेक अडचणींचा सामना। मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पालकत्व असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींचे हाल। ना रस्ता, ना नदीला पूर, ना मोबाईलला नेटवर्क, जिवंतपणे मरण यातना सहन करण्याची आदिवासी बांधवांवर वेळ। परिवर्तन 24 न्यूज ब्युरो। नमस्कार मित्रांनो, आज आमच्या वेहगी गावामध्ये वेहगी बारीपाडा येथे एक सर्पदंश झालेली महिला सविता वडवी हे आज या ठिकाणी रस्ता आणि पूल नसल्या कारणास्तव आज नदीतनं त्याचं दवाखान्यात नेण्यासाठी तेथील जे ग्रामस्थ आहे वेहगी गावाचे ते आज या ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहे। आम्ही ही मागणी नेहमी वेळोवेळी प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधीकडे केली असता तरी आमच्या या मूलभूत आणि गरजेच्या अडचणीकडे दुर्लक्ष होत आहे। आज ही महिला आज बारीपाडा इथून मुख्य रस्त्यापासून ते 7 किलोमीटर लांब आहे। पूल आणि रस्ता नसल्या कारणास्तव आज इथं या बाईला रस्ता नसल्या कारणास्तव पूल नसल्या कारणास्तव आज पाण्यातनं प्रवास करून दवाखान्यात नेताना दिसत आहे। एक तास झाला या बाईला बारीपाडा ते मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यासाठी आणि दवाखान्यात नेण्यासाठी 1 तास झालेला आहे। तरी या आमच्या प्रमुख या मागणीकडे प्रशासनाने लक्ष देऊन आज ही आमच्या या वेहगी गावाची जो मुख्य गरज आहे याकडे लक्ष देऊन शासनाने आमच्या मुलाची मागणी पूर्ण करावी अशी आम्ही विनंती करतो।